negation of compound statement. In this, first is negation of conjunction. Negation of conjunction. Conjunction म्हणजे and, म्हणजे negation of p and q. इथे negation of p and q. It is negation of p and q. म्हणजे p and q हा ब्रॅकेटमध्ये आहे त्याचा निगेशन. इट इज इक्विवॅलंट टू निगेशन p और निगेशन q. लक्षात ठेवायचे, निगेशन ऑफ p and q स्टेटमेंट इज निगेशन p और निगेशन q. म्हणजे पीचा निगेशन येईल आणि अँडचा ऑर लिहायचा आणि पुन्हा निगेशन q असं लिहायचं. मग आता निगेशन ऑफ डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे ऑर स्टेटमेंट. मग पी ऑर क्यू याचा निगेशन जो आहे तो इथे निगेशन ऑफ पी ऑर क्यू. निगेशन ऑफ पी ऑर क्यू इट इज इक्विवॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. बघा, पी ऑर क्यू याचा निगेशन म्हणजेच इट इज इक्विवॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथे यामध्ये निगेशन पी लिहायचा, ऑरचा अँड होईल आणि निगेशन क्यू. दिस इज अबाउट कंजंक्शन अँड डिसजंक्शन. हे जे दोन्ही लॉज आहेत हे इक्वल आहेत, यांना डी मार्गन्स लॉज म्हणतात. निगेशन ऑफ सियर द नोट, negation of p and q is equivalent to negation p or negation q, and second is negation of p or q is equivalent to negation p and negation q. These are called De Morgan's laws. This is about conjunction and disjunction. Now next is implication. Implication means p implies q. P implies q. The negation of p implies q is equivalent to p and negation q. जेव्हा जेव्हा आपल्याला निगेशन इम्प्लिकेशनचा निगेशन लिहायचा असतो तेव्हा त्याचं इम्प्लिकेशनचा निगेशन म्हणजे काय येणार, p and निगेशन q असं लिहायचा. निगेशन ऑफ p implies q is equivalent to p and निगेशन q असं लिहायचं. त्यानंतर पुढचं आहे निगेशन ऑफ बाय कंडिशनल. निगेशन बाय कंडिशनल. बाय कंडिशनल मीन्स if and only if statement. P double implication Q. Here negation of P double implication Q is equivalent to P and negation Q or Q and negation P. Here negation of double implication is equivalent to P and negation Q or Q and negation P. इथे आपण पाहिलं आहे अगोदर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, इट इज पी अँड निगेशन क्यू ओनली. आता इथे डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन ब्रॅकेट्स येतील, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. हे चारही निगेशन्स लक्षात ठेवायचे, कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन आणि बाय कंडिशनल. एक्सरसाइज आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यू. हे सॉल्व करायचं एक्सरसाइज. राईट द ड्युअल्स. फक्त एका सेंटेन्समध्ये ड्युअल्स येणार आणि निगेशन. आता निगेशनचा पार्ट जो आहे तो फक्त आपण वरती बघितला होता, आता आपण त्याचे एक्झाम्पल बघू. निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. आता इथे क्वेश्चन बघा, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. निगेशन म्हणजे काय येणार, नॉट. आता हा जो स्टेटमेंट आहे दिलेला तो ऑरने जोडलेला आहे, दिसतं आपल्याला. म्हणजे हा स्टेटमेंट कोणता झाला, डिसजंक्शनचा स्टेटमेंट. म्हणजे पी ऑर क्यू, याला पी म्हणायचं आणि याला क्यू म्हणायचा. म्हणजे दिलेला स्टेटमेंट हा पी ऑर क्यू आहे. मग पी ऑर क्यू, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. बघा इथे निगेशन ऑफ पी ऑर क्यू इट इज इक्विवॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्विवॅलंट टू निगेशन पी अँड क्यू. व सेपरेट निगेशन येणार आणि अँडचा ऑर. याला डी मार्गन्स लॉ म्हणतात. जसं आपण सेटमध्ये पाहिला होता, ए युनियन बी डॅश इक्वल टू ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. तिथे युनियनचं इंटरसेक्शन आणि इंटरसेक्शनचं युनियन होतो,
तर इथे तसंच आहे, ऑरचा अँड आणि अँडचा ऑर. तर इथे लिहिताना कसं लिहिणार, द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज 3 + 3 अँड लेस दॅनचा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि इक्वल टूचा नॉट इक्वल टू आणि मध्ये ऑरच्या ऐवजी अँड. इथे पण हे सगळं वर्डिंगमध्येच लिहायचं आहे आपल्याला. बघा इथे अँड मध्ये दिसतं अँड आणि पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. आता सेकंड एक्झाम्पल दिले आपल्याला. 7 > 3 अँड म्हणजे इथे आपलं दिलेला स्टेटमेंट हा पी अँड क्यूचा आहे. पी म्हणजे 7 > 3 आणि क्यू म्हणजे 4 > 11. मग इथे काय येणार, निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. काय करणार आपण, निगेशन पी अँडचा ऑर. इथे काय झालं होतं, ऑरचा अँड, इथे अँडचा ऑर. म्हणजे इथे लिहिताना कसं लिहिणार, द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज निगेशन पी. निगेशन पी म्हणजे 7 > 3 हा पी दिलेला आहे, मग त्याचं निगेशन म्हणजे काय येणार, 7 < 3 मध्ये ऑर आणि 4 > 11 त्याचं निगेशन येणार 4 < 11. समजलं. आता पुढचं आहे, द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. पी स्टेटमेंट येणार द नंबर इज ऑड, क्यू स्टेटमेंट द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. आपला जो दिलेला स्टेटमेंट आहे तो आहे द नंबर इज नॉट ऑड. नॉट ऑड म्हणजे निगेशन पी अँड नॉट परफेक्ट स्क्वेअर अँड निगेशन क्यू. म्हणजे गिवन स्टेटमेंट इज निगेशन पी अँड निगेशन क्यू. याचं निगेशन म्हणजे काय येणार, निगेशन ऑफ निगेशन पी आपल्याला माहिती आहे, निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल टू पी. अँडचं काय झालं ऑर, निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे क्यू येणार. म्हणून गिवन स्टेटमेंट काय येणार इथे, पी ऑर क्यू. सो निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी ऑर क्यू. पी ऑर क्यू कसं लिहिणार, द नंबर इज ऑड ऑर परफेक्ट ऑर इट इज परफेक्ट स्क्वेअर, किंवा नुसतं परफेक्ट स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. त्यानंतर पुढचा जो आहे इफ अँड ओनली इफचा आहे, दिलेलं आहे द नंबर इज अन इवन नंबर इफ अँड ओनली इफ इट इज डिव्हिजिबल बाय 2. हा झाला पी स्टेटमेंट आणि हा झाला क्यू स्टेटमेंट. इथे दोन्ही जोडलेले आहेत इफ अँड ओनली इफने. म्हणजे हा जो दिलेला स्टेटमेंट आहे तो बाय कंडिशनलचा आहे. गिवन स्टेटमेंट इज पी डबल इम्प्लिकेशन क्यू. बघा निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन क्यू म्हणजे काय येतं आपल्याला, पी अँड इट इज पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. मग हे वर्डिंगमध्ये कसं लिहिणार आपण, नंबर पी म्हणजे इथे दिलेलं आहे नंबर इज अन इवन नंबर, द नंबर इज अन इवन नंबर अँड इथे बट लिहिलेलं आहे, अँड लिहिलं तरी चालेल, अँड इट इज निगेशन क्यू म्हणजे इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 मध्ये ऑर पुन्हा करणार क्यू. क्यू म्हणजे द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 अँड निगेशन पी म्हणजे द नंबर इज नॉट ॲन इवन नंबर. म्हणजे पूर्ण स्टेटमेंट काय येणार, द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज अ नंबर इज इवन नंबर अँड इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 ऑर द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 अँड इट इज नॉट ॲन इवन नंबर. असं पूर्ण सेंटेन्समध्ये लिहायचं आहे आपल्याला. आता काही स्टेटमेंट जे आहेत सिम्पल असतात त्याचं निगेशन बघा. ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल, हा एक्झाम्पल. याचं निगेशन इथे अँड ऑर काही नाही आहे, फक्त सिम्पल एकच स्टेटमेंट आहे. तर इथे निगेशन लिहिताना काय लिहिणार, ऑलचा निगेशन सम आणि एक्झाम्पलमध्ये म्हणजे क्वेश्चनमध्ये आन्सरमध्ये नॉट येणार. ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल याचं निगेशन लिहायचं आहे, सम नॅचरल नंबर्स आर नॉट रॅशनल. सिम्पल आहे, ऑलच्या ठिकाणी सम लिहायचा आणि नॉट लावायचा. नेक्स्ट दिलेला आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे सम स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर 16 years ओल्ड. समचं निगेशन काय येणार, ऑल. म्हणजे याचा निगेशन कसं लिहिणार आपण, ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर
नॉट 16 year old. एवढं सिम्पल आहे. एका सेंटेन्सला 1 मार्क असेल. आता ऑलचं झाला, सम झाला. आता थर्ड जो दिलेला आहे क्वेश्चन, देअर एक्झिस्ट. यामध्ये काय करणार, देअर एक्झिस्टच्या ठिकाणी काय लिहायचा, फॉर ऑल. आणि ग्रेटर दॅनच्या ठिकाणी लेस दॅन ऑर इक्वल टू. बघा एक्झाम्पल कसं दिलेलं आहे. आन्सर देअर एक्झिस्टच्या ठिकाणी फॉर ऑल आणि ग्रेटर दॅनच्या ठिकाणी लेस दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे आन्सर बघा याचं काय मिळेल आपल्याला, फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. द निगेशन इज फॉर ऑल n बिलॉंग्स टू n सच दॅट n + 8 लेस दॅन ऑर इक्वल टू 11. बाकी सगळं n वगैरे काय असेल ते सगळं आहे तसंच लिहायचं. फक्त देअर एक्झिस्टच्या ठिकाणी फॉर ऑल येणार आणि ग्रेटर दॅनच्या ठिकाणी लेस दॅन ऑर इक्वल टू. आता फोर्थ जो दिलेला आहे, फॉर ऑल. फॉर ऑल x बिलॉंग्स टू n 2x + 1 इज ऑड. तर इथे काय लिहिणार, फॉर ऑलच्या ठिकाणी देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n सच दॅट 2x + 1 इज नॉट ऑड असं लिहायचं. समजलं. फॉर ऑल, फॉर ऑलच्या ठिकाणी देअर एक्झिस्ट आणि इज ऑड. इज ऑड इथे नॉट ऑड, इज नॉट ऑड. बघा देअर इज x बिलॉंग्स टू n सच दॅट 2x + 1 इज नॉट ऑड. एवढं सिम्पल आहे. समजलं. आता आपण आता काय काय पाहिला, ड्युअल पाहिला, निगेशन पाहिला आणि राईट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग याच्यावर एक्झाम्पल्स जे आहेत, हे ट्रूथ व्हॅल्यूज पाहिले आपण. हे या सेटमध्ये आहेत की नाही तेवढं बघायचं आहे. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे आणि तो यामध्ये आहे की नाही आणि त्यावरून ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. इथे यामध्ये ड्युअल्स लिहायचे आहेत, इथे निगेशन्स लिहायचे. आता आपण सगळे एक्झाम्पल पाहिलेले आणि पुढचं आहे राईट द कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स आपल्याला स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्याचे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि प्रत्येक स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे तिन्ही लिहायचे आहेत. आता एक एक्झाम्पल बघा. यामध्ये इथे वर्डिंगमध्ये दिलेलं नाही आहे, तर इथे दिलं आहे इफ x लेस दॅन y देन x² इज लेस दॅन y². मग इथे p म्हणजे काय येणार, x लेस दॅन y आणि q म्हणजे येणार x² लेस दॅन y². p इम्प्लाइज q. गिवन स्टेटमेंट इज p इम्प्लाइज q. मग कॉन्व्हर्स म्हणजे पहिला जो आहे तो येणार q इम्प्लाइज p. म्हणून इथे काय येणार, कॉन्व्हर्स इफ x² लेस दॅन y² देन x लेस दॅन y. समजलं. इन्व्हर्स इज निगेशन p इम्प्लाइज निगेशन q. मग काय येणार, आता याचं निगेशन x लेस दॅन yचं निगेशन काय, तो x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y आणि x² लेस दॅन y² याचं निगेशन x² ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y². म्हणून इथे काय येणार, याचा आन्सर इफ x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y देन x² ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y². हा झाला इन्व्हर्स. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज निगेशन q इम्प्लाइज निगेशन p. म्हणून ते कसं लिहिणार आपण, निगेशन q म्हणजे काय येणार, इफ x² ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y² देन x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. समजलं. फक्त आपल्याला 3 सेंटेन्स लिहायचे असतील. सेम तसंच सगळे सॉल्व करायचे आहेत सगळ्यांनी. आता ह्यामध्ये सेकंड एक्झाम्पल जो आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ वुमन इन इट लिटरेचर. वुमन इज अ लिटरेट. इथे सेंटेन्स चुकलेला आहे त्याला. मग इथे इफ जो आहे तो इथे आहे. मग हा पहिला स्टेटमेंट येणार, लक्षात ठेवा. इफ द वुमन इज लिटरेट असं येणार. मग इथे पी स्टेटमेंट म्हणजे काय येणार, द वुमन इज लिटरेट. मग देन अ फॅमिली बिकम्स लिटरेट. हा पहिला स्टेटमेंट घ्यायचा. म्हणजे पी स्टेटमेंट इज द वुमन इज लिटरेट आणि क्यू स्टेटमेंट आहे अ फॅमिली बिकम्स लिटरेट. समजलं. हे वेगळं दिलेलं आहे यामध्ये, इफ मध्ये आहे हा पी स्टेटमेंट आणि हा क्यू स्टेटमेंट आहे. त्यानुसार सगळ्यांनी हा पूर्ण जो आहे एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे.
एक्सरसाइज 1.3 जो आहे, आज आता आपण जे पाहिलेले ड्युअल पाहिला, निगेशन पाहिलं, नंतर ट्रूथ व्हॅल्यूज पाहिलेले आहेत आणि कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पाहिलेले. त्याचं आपल्याला एक्सरसाइज सॉल्व करा. काही येत नसेल तर विचारा.